हे बघा, मी सफेद वाटाणे रात्रभर मी असं ठेवलं होतं भिजून. आता मी स्वच्छ पाणी धुतले. आता मी कुकर लावते. 4 शिट्ट्या करून घ्यायचे. आता फोडणी द्यायला घेते. कढई तापाय ठेवली. आता ह्यात तेल घालायचं. आता घालायचं 1 चमचा जिरं. आता घालायचं तेजपत्ता. तडतडायला लागली जिरं. आता घालायचं बारीक चिरलेला कांदा. चांगलं मिक्स करायचं. कांदा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आता घालायचं आलं लसूणची पेस्ट 1 चमचा आणि चांगलं मिक्स करायचं. कांदा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्या. आता घालायचं बारीक चिरलेला टमाटर. चांगलं मिक्स करायचं. हे बघा, टमाटर चांगलं मऊ झाले. आता यात त्याने काय मसाले घालणार आहे बघा. 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर. सगळे मसाले मिक्स करायचे. बारीक गॅसमध्ये चांगलं परतून घ्यायचं. गॅस फास्ट केलं तर मसाले करपतील. अर्धा चमचा हळद. वाटप घालते ह्यात घालायचं वाटप. वाटपची रेसिपी तुम्ही सानियाज किचनमध्ये बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेन ती लिंक. चांगलं परतून घ्यायचं. वाटप चांगलंपणे मिक्स होऊ दे. आता मी 5 मिनिटं असं झाकून ठेवते. मग बघते कसं होतं. 5 मिनिटं झाली. आता झाकण काढते. हे बघा, तेल सुटलंय साईडून. हे बघा, 4 सफेद वाटाणे चांगले शिजले. आता मी वाटाणे यात घालते पाणी सकट. गॅस फास्ट करायचं. चांगलं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करायचं. गरम मसाला घालायचा. चिकन मसाला घालायचा. मिक्स करायचं. आता हे तर हे वाटाण्याची उसळ रेडी झाली. आता मी सर्व करते. ते बघा, तयार झाली ही सफेद वाटाण्याची उसळ. मस्त झाली आहे. ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. भातासोबत, भाजी, भाकरीसोबत तुम्ही खावं, तुम्हाला हे नक्की आवडेल. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.